आज आम्ही जाणार आहेत एकविरा आईला आणि लोहगडावर. शिवमावला विजय वारिंगे आणि मी. आता आम्ही निघतो इथून.
ही लोणावळ्यामध्ये ह्या पॉईंटवर जर थांबलो नाही तर असं वाटत नाही की लोणावळ्यामध्ये आलो आहे. ह्या पॉईंटवर थांबल्यावर जरा बरं वाटतं. आहे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि इथून दिसते खोपोली सिटी. लोणावळ्यामध्ये आले ट्रेन इंजिन आले समोरच आणि समोरच दिसते ती मुंबई पुणे मिसिंग लिंक. खंडाळा घाट्यामध्ये बेस्ट म्हणजे ही मिसिंग लिंक बनवले. याच्यामध्ये बराचसा अंतर वाचतो मुंबई पुणे एक्सप्रेसचा. हे दिसते समोरच मिसिंग लिंक. या साईडून जातात ट्रेन. उंटाचे सफर करतात इथे. संडे असल्यामुळे गर्दी पण भरपूर आहे. सर्वजण एन्जॉय करतात इथे. समोरच दिसतो लोणावळ्याचा सर्वात बेस्ट व्ह्यू, सर्वात बेस्ट धबधबा. तर आत्ता हा विजय आपण निघू एकविराईच्या इथे. लोणावळ्यामध्ये विश्राम करून झाला आता आमचा. आता आम्ही निघतो एकविराईच्या इथे. तिथं शिवमावला विजय वारिंगे. फायनली आम्ही एकविरायाच्या इथं पोचलोय. इथून चढू वर. इथं एकविरायाचे दर्शन घेऊ आणि इथून निघू आपण डायरेक्ट लोहगडावर.
जायचं असेल तर या रस्त्यातून एकदम शॉर्टकट आहे, गाडी अर्धी रस्त्यापर्यंत जाते. रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे फिरायचे इथे. इथे मस्त छोटे छोटे धबधबे चालू झाले, मस्त पाऊस पडलाय भरपूर त्याच्यामुळं. गर्दी भरपूर आहे आज. उडी घ्या, साडी घ्या, ताट घ्या. 50 रुपयाला उडी घ्या, साडी घ्या, ताट घ्या, ताट घ्या. आता आम्ही मंदिराच्या जवळ आलोय, एक्युराईच्या. एक्युराईच्या इथे एनी टाइम जल्लोष चालू असतो भक्तांचा. मंदिराच्या इथे पोहोचलोय. आता आम्ही गर्दी असल्यामुळे डायरेक्ट मुखदर्शन घेतो. मुखदर्शनला जाण्यासाठी तो रस्ता आहे. गर्दी जास्त असल्यामुळे आम्ही इथे मुखदर्शन घेतले. आज रविवार आहे त्याच्यामुळे आम्ही लेट पण झालो, त्याच्यामुळे आता मुखदर्शन घेतला आम्ही. आता आम्ही इथून थोडं एक्युराईचा परिसर बघू आणि इथून निघू लोहगडावर. एक्युराईच्या मंदिराच्या परिसरात मस्त सुंदर सुंदर धबधबे चालू आहेत, एकदम मस्त वाटतो. आणि या आहेत लेण्या, एक्युराईच्या इथं असलेल्या या लेण्या. आणि हा आईचा मंदिर. डोंगरावरून बराचसा परिसर दिसतो बाजूला. तर एक्युरा आईचं आम्ही दर्शन घेतलं. आता आम्ही इथून निघतो लोहगडावर. चला आता तिथे कुठं आता लोहगड किल्ल्यावर, लोहगड किल्ल्यावर मी निघतो. लोहगडावर समोर दिसतो काही लोहगडाचा भाग. तुम्हाला लोहगडावर जायचं असेल तर एक रस्ता येतो एक्युरा आईला. तुम्ही मुंबई साईडून आलो असलं तर लेफ्ट मारला तर एक्युरा येते आणि राईट मारलं तर डायरेक्ट लोहगडावर. एक्युरा मातेचा चौक आहे आणि एक्युरा मातेच्या चौकात तिथूनच लोहगडावर जायला रस्ता आहे. हा सीधा लोहगडाकडे रस्ता जातो.
हो गडावर जाता जाता तुम्हाला ही जाताना मलाही भेटेल. मलाचा स्वाद घ्या. रस्ता अतिशय खराब आहे, ब्रिजचं काम चालू असल्यामुळं. तर विजयनी मलाईचा स्वाद घेतला असता नशीब. हे बघा आधीची मलाई. ते पाय टेकू नको आता, मलाई खायला लागेल तुला. अरे बाबा पाय टे मला एक आवडतं. हो गडावर जाताना तुम्हाला एक सुंदर धबधबा दिसेल. लागला लोहगडाचा रस्ता. लोहगडावर जाताना बरेचसे धबधबे लागतील तुम्हाला. फायनली आम्ही लोहगडावर पोहोचलोय. आता लोहगड चढायची सुरुवात करतो आम्ही. इथून होते लोहगडाची एंट्री. लोहगड तर आम्ही चढण्याची सुरुवात केली लोहगडावर. विजय तू याच्या अगोदर लोहगडावर आलता का? आलेलो आहे. किती टाइम लागेल तुला इथे चढण्यासाठी? आता आपल्याला चढण्यासाठी 15 मिनिटं. 20 मिनिटात चढू का? 15 मिनिटं 15-20. हो का? ठीक आहे, चला चढण्याची सुरुवात चालू केली आम्ही. भाऊ मस्त मजा करतो. का मजा गडावर जाताना इथे तिकीट घर लागेल तुम्हाला. ते तिकीट काढावं. तर किल्ल्यावर जाण्यासाठी असं तिकीट काढावं लागतो. तिकिटाचे मूल्य आहे 25 रुपये पर पर्सन. सर्व लोक जातात. सर्वात अगोदर हा दरवाजा लागतो. झाडाचे बोर्ड अजून जसे तसे आहेत.
लोहगडाचा पहिला दरवाजा गणेश दरवाजा. पहिला दरवाजा गणेश दरवाजा लोहगडाचा. समोर आहेत तोपा. तोपा आहे बघा इथे. राजमुद्रा दिले महाराजांची. आणि दरवाजापासून इथं घुसायला एक वाट आहे छोटीशी. इथून मावल्या ठेवसाठी असं नो शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी पहारेकऱ्यांना रक्षण करण्यासाठी बनलेला हा रूम. इथून पूर्णपणे लक्ष ठेवू शकतो बाहेर शत्रू आलेला कुठून. समोर आहे एक बुरुज किल्ल्याचा. अजून जसं तसं आहे एकदम बांधकाम आहे किल्ल्याचं. थोडा पण बांधकाम हल्ला नाही. या किल्ल्याचे बुरुज अजूक इतिहासाची साक्षी देतात. बुरुज अजून जशी तशी आहे त्या किल्ल्याची. एक एक अजून तसंच तसंच आहे. बाकी हा लागला दुसरा दरवाजा गडाचा. जाऊ आता. आहे धान्याचे कोठार. धान्याच्या कोठारामध्ये पाणी भरपूर साचलाय आता. शिवमावळा विजय वारिंगे थांबलाय आता इथं. घरात आराम करतो. नाही आता बोलतो चल पुढं. आता लागला तो किल्ल्याचा तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा. त्या दरवाजाला हनुमान दरवाजा आहे. गडाचा चौथा दरवाजा. गडाची माहिती दिली. आता आपण फायनली गड चढलोय. आता गडचा वरचा प्रदेश बघू आपण. हे किल्ल्याचे सभागृह सदर. हे आहे किल्ल्याचे सभागृह सदर. साईड या बाजूला आहे राजा राणीचा महल. आहे हनुमंताचे मंदिर. हनुमंताचे मंदिर मंदिराच्या बाजूला त्र्यंबक तलाव आहे. पाणी आहे भरपूर तलावामध्ये. आपण किल्ल्याचा एक मेन पॉइंट बघू. विंचू कडा. लोहगडावर हा एक धरण दिसतो. बराचसा मोठा धरण आहे बघा. पूर्णपणे पाणीच पाणी. असं वाटतं की हे समुद्र आहे. या गडावर बाकी पाण्याचे झाडे भरपूर आहेत. सगळीकडे पाण्याचे झाडे आहेत. बऱ्याचशा टाक्या आहेत वर. पाणी पण एकदम स्वच्छ आहे. शिवमावळा विजय दादा वारिंगे. सर्व गड किल्ले त्यांनी बघितले.
लोहगडावर तो विजय किती वेळा आलीस लोहगडावर? 4-5 वेळा येऊन गेले तरी तो आज पुन्हा एकदा जाऊन लोहगडावर त्याला आवडतो एकदम किल्ला हा. किल्ल्याचा शेवटचा टोक म्हणजे आहे विंचूकडा. हा आहे किल्ल्याचा शेवटचा पॉईंट विंचूकडा. हा आहे सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे विंचूकडा. हा सर्वात बेस्ट पॉईंट आहे लोहगडावरचा. आता तिथं जाऊन देत नाही. पहिले इथे जाण्यासाठी रस्ता लॉंग रस्ता आहे त्या रोड पॉईंटला. हा बघा किल्ल्याचा काही प्रदेश इथून बराचसा दिसतो. आजूबाजूला धरण. जर तुम्ही लोहगडावर आले हो, जर लोहगडावर वर जायला भेटला नाही तर नक्की समोरचा किल्ला, समोरचा विसापूर किल्ल्यावर सुद्धा जाऊ शकता तुम्ही. हा बघा समोर एकदम आहे विसापूर किल्ला. चल विजय, आपली जर्नी संपली आता. सर्वात अगोदर आपण बघितली एकविराई मंदिर आणि त्याच्यानंतर निघालो आपण लोहगडावर. लोहगड सुद्धा बघितलं. तर निघू आता आपण परतीच्या प्रवासाला. जाता एवढंच बोलतो किल्ल्यावर येऊन घाण करू नका कोणी, स्वच्छता राखा हीच आमची विनंती. एवढी आमची विनंती आहे विजयची. एनी टाईम तो किल्ले संवर्धन करण्यासाठी येतो.